नमस्कार मंडळी, मी त्रिंगंकिता विकेजो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्लॉगमध्ये। आम्ही इथपर्यंत कसे आलो हे पुढच्या 2 मिनिटात तुम्ही ब्लॉग मधून बघा, कारण मी खूप जास्त वेळ नाही घेणार आहे इथपर्यंत कसं यायचं हे दाखवण्यासाठी। एवढं एक्सपेक्ट नव्हतं आम्हाला की पाऊस असेल, पण खूप जास्त पडलाय आता ना कम्प्लीटली। तो डोंगरावरतून यायचा वगैरे, त्याच्यामुळे कदाचित वरती असल्यामुळे बराच जास्त पाऊस होता। सुप्रभात मंडळी, आणि आज आपण निघालो आहोत बदलापूर मधल्या कोंडेश्वर डॅम आणि शिव मंदिर पाहण्यासाठी। बाईक राईड जरी आपण मध्ये केली नसेल तरी ही ट्रॅव्हल व्लॉग हे आमचे कंटिन्युअसली सुरू होते, म्हणूनच जर बजेट ट्रिप तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर हायवे लवर्सला फॉलो करायला विसरू नका। तर आज आपण रोडपालीहून तळोजा मार्गे बदलापूरला जाणार आहोत। कॅमेरा थोडासा चुकीचा लागलाय असं वाटतंय। 2025ची आपली पहिलीच पावसाळी राईड आहे। चिखल, तुटलेले फुटलेले रस्ते आणि त्यात ही आपली सूर्याची सवारी, वाह काय कॉम्बिनेशन आहे। अय्यो, हे पिल्लू बघ कसं गाडीच्या खाली थांबलंय ते। वातावरण बघताय ना कसलं भारी दिसतंय ते। खूप दिवसांनी बाईक राईड करतोय, त्यामुळे गोप्रोला सुद्धा बरं वाटलं असेल। तर भाई लोग आणि बहन लोग, असंच पावसाचा आनंद घेत आमच्यासोबत फिरत राहा। आणि आज आपण जिथे चाललोय ना तिथे पावसातून आपण डोंगर चढतोय असा फील येतो। पाऊस आला चला मुलांनो बाहेर सुकलेले कपडे काढा। तर रस्ते मध्येच खूप चांगले आहेत आणि मध्येच भयंकर खराब असे आहेत, त्यामुळे गाडी जरा जपून हाका मीन्स चालवा रे। कसला लागतोय हा पाऊस अंगाला, पण भाई मजा आ गया। भयंकर पाऊस पडतोय इकडे। पुढच्या 15 मिनिटात आपण आपल्या लोकेशनवर पोहोचणार आहोत आणि इथे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। 2025ची आपली पहिली मॉन्सून राईड आणि ती पण इतकी तुफानी। कॅमेरा पण हल्लाय माझा पूर्ण वाटतं। अबे इथून जायचं कसं? कोंडेश्वर मंदिराच्या आधी हा लागतो छोटासा एक धबधबा। हा धबधबा तसा सेफ आहे, पण जास्त मस्ती कधी कधी अंगाशी येते, त्यामुळे जरा जपून। आपल्याला हे इथून थोडं अजून वर जायचंय आणि याला म्हणतात सुख। पाऊस, हिरवगार वातावरण, समोर धुक्यात दडलेले हे डोंगर आणि आपली सूर्यासोबतची ही राईड, बघ माझी आठवण येते। भाई यासाठी मला पावसाळा खूप आवडतो। छोटंसं गाव आहे इथे, मोजकी घरं आहेत आणि एक शाळा सुद्धा आहे। जाताना हॉर्न देतच पुढे जा रे, भरपूर सारे ब्लाइंड टर्न्स आहेत तिथे। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली, इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणून येताना गुगल मॅप आधीच लोड करून घ्या। जीपे वगैरे सुद्धा इथे चालत नाही, त्यामुळे कॅश सुद्धा नक्कीच कॅरी करा। तो इथून आतमध्ये गाड्या अलाउड नाही आहेत, सो गाड्या तुम्हाला इथे पार्क करायला लागतात। तुम्हाला दिसतंय ऑफ डे आहे, तरी पण बरीच लोक आली आहेत आणि इथे तुम्हाला खायला प्यायला सगळं मिळेल। जरा फूड स्टॉल पण आहेत।
कोंडेश्वराचं हे मंदिर बदलापूर स्टेशनपासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जर तुम्हाला रानभाजी खायची इच्छा असेल तर तुम्ही यांच्याकडून विकत घेऊ शकता. रेनकोट इज गुड फॉर नथिंग. पूर्णपणे भिजली आहे मी, काहीच कामाचं नाही. फक्त बॅगेला रेन कवर होतं म्हणून त्याच्यातलं सामान सेफ आहे. बाकी मस्त असं ओलं चिंब झालं आहे. आणि इकडे आत्ता ॲक्च्युली वॉटरफॉलची इथे आम्ही नाही जाऊ शकत आहे, कारण एवढं पाणी वाहताना आणि त्याचा फोर्ससुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. तो आता तर ठीक आहे, इथे सँडल वगैरे काढून आणि भरपूर सारी गर्दी आहे. ॲक्च्युली मला एक्सपेक्ट नव्हतं की सॅटर्डे एवढे लोक असतील, पण खूप जास्त लोक आहेत. आणि ना ॲक्च्युली आपण लास्ट टाइम आलो तेव्हा हे बॅरिकेड केलेलं होतं नव्हतं ना? आम्ही लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा इथे बॅरिकेड नव्हतं केलेलं आणि आम्ही लिटरली इथून खाली सुद्धा उतरलो होतो आणि पूर्णपणे खालीपर्यंत गेलेलो. पण आत्ता लिटरली मंदिराच्या बाजूला सुद्धा बॅरिकेड केलंय आणि खाली सुद्धा पण नाही जाऊ शकत. कोंडेश्वराचं हे मंदिर हेमाडपंथी आहे असं म्हणतात. गर्भगृहात प्रवेश आपण इथून करतो आणि पावसाचा वेग जर जास्त वाढला तर या गर्भगृहात देखील पाणी शिरतं. त्यावेळी मात्र मंदिर बंद करण्यात येतं. महाशिवरात्रीला असंख्य भाविक या मंदिराला भेट देतात. पावसामधलं वातावरण मनाला सुख देणारं जरी असलं तरी हा इथला धबधबा जीवघेणा आहे असं म्हटलं जातं. इथे बंदी करण्यामागचा उद्देश इतकाच की बरेच लोकांनी या ठिकाणी आपला जीव गमावला आहे. कोंडेश्वराच्या या मंदिरासमोर देखील तुम्हाला अजून 2 मंदिरं पाहायला मिळतील, पण आत्ता या वेळेस आपण तिथे नाही जाऊ शकत. या मंदिराच्या आसपास बरेच हिडन स्पॉट देखील आहेत, पण तितकेच धोकादायक सुद्धा. मिरर म्हणून यूज करते स्वतःला. मिरर. अरे काय करतोय? एवढं का? मी पण बघू शकतो स्वतःला. माझे केस पण तुझ्या एवढेच आहे. ओके, सो आता पाऊस बऱ्यापैकी कमी झाला. ॲक्च्युली नाही आहे ऑलमोस्ट, आणि आम्ही संपूर्णपणे भिजलो आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं. ओके, आणि ॲक्च्युली आम्ही इथे जेव्हा आलो ना तेव्हा हा जो फ्लो आहे ना खूप जास्त होता. त्यामुळे नाही तर भरपूर कमी झाला आहे, कारण ॲक्च्युली पाऊस कमी झाला त्याच्यामुळे. आणि तुम्ही आसपास जे पाहताय सुपर्बवाला वेदर आहे इथे आणि खूप मजासुद्धा येते. सो जर तुम्ही कधी प्लॅन करताय ना की आपल्याला मुंबईच्या आसपास कुठेतरी फिरायला जायचं आहे तर 1 डे ट्रिपसाठी ॲक्च्युली हार्डली आम्हाला इथे येण्यासाठी 1.5 ते 2 तासाचा वेळ लागला. जर तुमच्याकडे बाईक आहे, तुमच्याकडे स्वतःची कार आहे, तुम्ही 1-2 तासामध्ये इथपर्यंत येऊ शकता. कारला जास्त वेळ लागू शकतो कारण हो एक्झॅक्टली. पण इथे आल्यानंतर ना जो इथला नजारा आहे ना तो वर्थ आहे. ओके, इथे बाहेर तुम्ही पाहिलं मंदिरात जाण्यासाठी, मंदिरात घेऊन जाण्यासाठी जर तुम्हाला नारळ, फुलं जे काही लागेल ते संपूर्ण साहित्य इथे तुम्हाला अवेलेबल होईल. आणि चहा आणि वडापाव हे तर तुम्हाला इथे नक्कीच मिळणार आहे. सो लकीली आता पाऊस थांबला आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत चाललो आहे. कारण जनरली आम्ही येताना छत्री घेऊन येतो आणि बरोबर यावेळेला आम्ही छत्री नाही आणली आहे. आणि पावसात जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय ना ठीक आहे तुम्ही रेनकोट घाला, पण छत्री सुद्धा मस्ट कॅरी करणं आहे. कारण ओके ठीक आहे, इथून मस्त दिसते समोर बघताना होतं ना. एक्झॅक्ट. आणि इथे भरपूर सारे कुत्रे सुद्धा आहेत. सो तुम्ही त्यांच्यासाठी पण छोटं मोठं खाण्यासाठी काही देऊ शकता जर तुम्ही काही घरातून घेऊन येत आहे तर. ओके, आणि इथलं वेदर जे आहे ना खूप प्लेझंट आहे. तुम्ही ते पावसाळ्यातून येऊ शकता, थंडीतून येऊ शकता. हां, उन्हाळ्यातून कदाचित आलात ना तर तुम्हाला एवढी हिरवळ नाही दिसणार इथे. सो ठीक आहे, 1 डे डेस्टिनेशन जर तुम्ही प्लॅन करताय खूप बेस्ट प्लेस आहे.
हाय पिल्लू. पासून फक्त आम्ही दोघच जण होतो आणि आता आमच्या सोबत आहे आमची बेलू. ये आम्ही दोघं बाईकने आलो आणि मम्मी पप्पा बेलाला घेऊन इथपर्यंत आले आणि एक्झॅक्टली. आणि ती एवढी खुश आहे मस्तपैकी. फक्त एवढंच की त्या आसपास बरेच सारे डॉग्स आहेत त्याच्यामुळे ते थोडेसे अग्रेसिव्ह झालेले आमच्यावरती बिकॉज ऑफ बेला. पण इथे शंकराचं मंदिर आहे आणि आमची इथे बेलू आहे. बेला लिटरली दुसऱ्यांदा मंदिरामध्ये आली आहे. याच्या आधी बेला माहूरला गेली होती आणि हे सेकंड टाइम आहे बेला कुंडेश्वराच्या दर्शनासाठी आलेली आहे. आणि बेलू भूक लागली आहे का बाळा? ची अक्का खाल्ला तिने. खाते बघ अशी. हाफ बाईट द्यायला पाहिजे. बस खाल्ला तिने. इनफ. थकली येते ऍक्च्युली. एवढं ट्रॅव्हल खूप टाइम नंतर केलं ते पण रिक्षाने. बेलू काय बघतोय बाळा? ए हाय. जवळच असलेल्या या छोट्याशा धबधब्याखाली तुम्ही पावसाचा आनंद लुटू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके बाय.